तर आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। मुंबईमधल्या शिवालय कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। सांगलीच्या जागेवर काँग्रेसनं आपला दावा हा कायम ठेवलेला आहे। आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय माहिती दिली जाते, काय सांगितलं जातं, जागा वाटपाचा तिढा हा कशा पद्धतीने सुटणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, जागा वाटपाचा तिढा जो आहे तो आज सुटू शकतो महाविकास आघाडीचा, या चर्चा सुरू असतानाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सांगली आणि भिवंडी या जागांचा तिढा सुद्धा आज सुटू शकतो अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। ऋषाली, खरं तर आज गुढीपाडवा आहे, नववर्षाची सुरुवात आहे आणि आजच्याच दिवशी या शुभमुहूर्तावरती महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची जी आहे ती पत्रकार परिषद जी आहे ती ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेली आणि त्या संदर्भातलं ट्विट जे आहे ते ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल ट्विटर हँडलवरतून सुद्धा केलेलं होतं। काल पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की उद्या होणाऱ्या या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही पक्षाचे जेवढेही जागांवरती लोकसभेच्या जागांवरती लोकसभेचे उमेदवार द्यायचे आहेत त्या सगळ्या लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा जी आहे ती करण्यात येणार आहे आणि त्याचसोबतच आमचा जो काही तिढा आहे ज्याबाबत अनेक गेल्या दिवसांपासून चर्चा सुरू होत्या सांगली आणि भिवंडीच्या जागेवरतून, त्या सगळ्या जागेंवरतून देखील तिढा जो आहे तो तुम्हाला सुटलेला पाहायला मिळेल असं एक सूचक वक्तव्य जे आहे ते संजय राऊत यांनी काल माध्यमांशी केलेलं होतं। त्यामुळे सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरतून महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये जी रस्सीखेच सुरू होती त्या रस्सीखेचाला आता अंतिमतः पूर्णविराम मिळेल का हे देखील आज पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सर्वच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। पत्रकार परिषद होण्याच्या अगोदर या सर्वच नेत्यांची एक बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सर्वच अंतिम निर्णयावरती चर्चा केली जाईल आणि त्यानंतर तो निर्णय जो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून हा संपूर्ण पत्रकार परिषदेच्या द्वारे कळवण्यात येईल। त्यामुळे आज तिढा सुटतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी बंडखोरी होणार आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडनं ती बंडखोरी टाळण्यामध्ये महाविकास आघाडीला यश देखील येणार का हे देखील पाहणं तितकंच यापुढे महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।